वर पाहायला विसरू नका। पंच माझे सहकारी मित्र सचिनजी खोडका, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू, डेणे संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, आणि तर कुठलीही नावं दिली नाही तर कुठलंही नाव देण्यात येईल। आपल्याला मॅन ऑफ द सिरीज काढायची असते, आपल्याला कोणाला किती विकेट मिळाला त्याची नावं आम्हाला कळली पाहिजे, त्याच्यासाठी आपण राखीव खेळाडू पाठवतो। पहिले वर सर्कलचा असेल, डोखम आणि टेढ्यामधला हा सांगणा प्रथम क्षेत्ररक्षक नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली ती डोकाम संघाने आमंत्रण केलं क्षेत्ररक्षणासाठी ते डेणा संघाला। डेणा संघ पाहिला आपण असेल का पष्टीच्या पाळ्याच्या इथं 1 धावासाठी हा संघ पराभूत झाला। आता मात्र नव्याने पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन जातो तो नितीनकडे, आपण टाकला चेंडू उलचाल मारला प्रयत्न करतोय, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातो, वन बाउंस जातो आणि चेंडू सीमा पार होतो। पहिला चौकार डोकाम संघाकडनं। पहिला चेंडू हॉप वॉलीवर टाकलेला चेंडू फटकवण्याच्या नादात उंची कडा घेऊन सरळ लॉंगॉनच्या दिशेने गेला। जर लॉंगॉनकडे जर क्षेत्ररक्षण असतं तर कदाचित ही विकेट सुद्धा झाली असती, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये पहिल्यावर सर्कलचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतो तो नितीन। आता मात्र षटकातील पुढील चेंडू टाकण्याचा प्रयत्न करणार गोलंदाज आहे तो प्रशांत निलेश। पुढचा चेंडू पण आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने उंचाल मारला प्रयत्न, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातो, षटकार। वन बाउंस बॉन्ड चौकार। दुसरा चेंडू लॉंगॉनच्या उंचावून मारला षटकार, आणि तिसरा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने टोलावला सरळ रामोळीच्या दिशेने जातो आणि तो षटकार। धावसंख्या 1-6 होते, म्हणजे धावसंख्या होती ती 16, बिनबाद 16। चांगली सुरुवात मानता येईल ती डोकाम संघाकडनं। खूपच महागडं षटक पडतं निलेशांचा। पुढचा चेंडू आता मात्र राऊंड विकेट मारा केला आणि चेंडू मात्र निर्धाव जातो सरळ यष्टीरक्षकाच्या। गोलंदाजी म्हणता येईल निलेशांची। राऊंड विकेट मारा करायला लागले आणि चेंडू बदल घडवला त्यांनी। पुढचा चेंडू रोहनसाठी, चांगला चेंडू रोहनला उंचावला, प्रॉब्लेमच्या दिशेने चेंडू टोलवलेला आहे, षटकार। धन्यवाद डीजे। पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 2-2, म्हणजे 22 धावा।
पहिला चेंडू वन बाउट चौकार, दुसरा चेंडू लोंगन षटकार, तिसरा चेंडू मिड विकेट, चौथा चेंडू निर्धाव जातोय, पाचवा चेंडू फाईन लेगच्या वर दिशेने, मला असं वाटतं फाईन लेगच्या दिशेने झेल बाद होतो तो नितीर, आणि सहावा चेंडू रोहननी उंचावून मारला लोंगांच्या दिशेने षटकार. धावसंख्या होती ती एक गडी बाद 22. आता मात्र सर्कल खुलं होईल, कारण सर्कलचा पुरा फायदा घेतला तो डोकम संघानं. आता मात्र स्ट्राईक साठी येतो तो भरत हा आक्रमक असा हा फलंदाज, डाव्या हाताने खेळणारा हा फलंदाज. सर्वांना विनंती आहे, सर्व जे आलेले संघ आहेत त्यांना विनंती आहे, चेंडू फेकी गोलंदाज चालणार नाही. सर्वांना नियम सारखाच असेल याची नोंद घ्या. आजचा दिवस 21 तारीख संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाचा दिवस. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. नावाजलेले पंच सचिन खोडका आणि त्याच्या जोडीला आहे तो संदेश. गोलंदाजसाठी तो प्रशांत. चांगला असा चेंडू ऑफ स्टंपच्या फारच बाहेर गेला. चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. अवंतर धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या होती ती एक गडी बाद 23. संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातो तो प्रशांत. खूपच चांगला असा गोलंदाज आणि चांगलीशी स्फोटक फलंदाजी सुद्धा करतो. मी पष्टेच्या पाडा इथे पाहिलं त्यांना खेळताना. पुढील चेंडू आपण टाकला, चेंडू लेगच्या दिशेने जातो. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातो. वन बाउट जातोय. एक धाव मात्र रोखू शकला नाही आणि एक धावी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती मात्र 24. षटकातील पुढील चेंडू ज्या रोहननी षटकार मारला होता आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर, आणि आता तो मात्र फलंदाजासाठी येतोय आणि गोलंदाजी करतोय तो प्रशांत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. वेळेचं बंधन असावं. पुढील चेंडू या षटकातील धावसंख्या आहे ती 24. पुढील चेंडू लेग स्टंपवर टाकलेला चेंडू फारच बाहेर जातोय. पुन्हा पंचांनी वाईट घोषित केलं. त्यानंतर धावसंख्येत भर पडतोय आणि धावसंख्या भरकन 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 25. चांगली गोलंदाज प्रशांत यांची. षटकातील पुढील चेंडू रोहनसाठी. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू आमच्या दिशेने येतोय आणि षटकार. सहाळी फरकन पुढे जाते. धावसंख्या होते 31. आता मात्र चेंडू चांगला सुपर असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र आला नाही. बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न करतो तो गोलंदाज. षटकातील पुढील चेंडू पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर जातोय चेंडू आणि व्हाईट चेंडू. अवंतर धावसंख्येत भर आणि एक बाईटची धाव आणि एकूण 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 3 के ऊपर 3 33 धावा. 2 तिरी इथे एकच आहे. षटकातील पुढील चेंडू स्लो डिलिव्हरी
जमिनीत मारायला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मात्र रोखू शकला नाही. धावसंख्या एकरी पुढे जाते. धावसंख्या होती ती 34. धावसंख्या होती 34. बघूया रोहन, या रोहननी 2 षटकार मारले होते. आपण पाहिलं आमच्या प्रायव्हेटच्या दिशेनेच मारलेले दोन्ही षटकार. प्रशांत यांचा पुढचा चेंडू. आता मात्र बघूया झेल बाद होतो का स्वतःच्याच गोलंदाजी. चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःची चांगली गोलंदाजी. गडी गमावतो डोकम संघ. यश मिळतं डेहण्या संघाला. डीजे सुरेख चांगलीशी फलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकार मारले ते रोहन यांनी त्याचं चांगलं स्वागत केलं त्याच्या सहकाराने. आता मात्र गोलंदाजीमध्ये चांगली बदल घडून आणतो तो प्रशांत. आता स्ट्राईक साठी येतो सलामी आलेला स्फोटक फलंदाज. जसं आपण पाहतो लेफ्ट हँड फलंदाज शेखर धवन, त्या पद्धतीने तशी फलंदाजी करणारा हा भरत. ऑफ स्टंपच्या फारच बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी नो दिलाय. फारच पुढे गेला होता कोलून सट टाकायला. पंच फ्री हिट आहे का? धावसंख्या होती ती 35. पंच जरा त्यांना सांगत जा फ्री हिटचं कॉल देत जा. षटकातील पुढील चेंडू. उंचावून मारला चेंडू. बघूया झेल मात्र टिपला होता परंतु नो चेंडू असल्यामुळे एकच धावावर समाधान. षटक संपतंय आणि षटकानंतर धावसंख्या येते 36. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 36. जवळजवळ एका षटकात 18 धावा म्हणजे 18च्या सरासरीने धावा काढल्या त्या डोकम संघाने. दोन षटकानंतर धावसंख्या आहे ती 36. उशीर करू नका, मीटिंग करू नका. आपल्याला पुढील सामने खेळवायचे. आता मात्र गोलंदाजी बदल. स्वतः कर्णधार मकरंद येतो का काय सगळ्यांचं लक्ष. उर्फ मक्या बोलतात त्याला. त्याची नावं विलास पाटेकर सुद्धा आहे. 2 षटकानंतर धावसंख्या ती 18. मकरंद बघूया आता मकरंदच्या पुढे असा भरत. मकरंद यांनी जर हॅट्रिक घेतली तर हॅट्रिक साठी सचिन चौधरी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघूया हेल्मेट मात्र भरत यांनी काढलेलं आहे. षटकातील पुढील चेंडू. फुलटा चेंडू जर्मला चेंडू झेल बाद होतो का षटकार जातोय आणि पहिला चेंडू सीमा पार पुरेपूर फायदा घेतोय तो मकरंद यांचा. भरतच्या बॅटमधून गेला पहिला षटकार. धावसंख्या 6 आणि भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 42. आणि 3ऱ्या षटकाची गोलंदाजी करतो तो मकरंद. पुन्हा एकदा उचल मारला चेंडू. दुसराही षटकार. खराब फटकेबाजी, खराब गोलंदाजी म्हणता येईल ती मकरंद यांची. आणि धावसंख्या होती ती 6 आणि भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 48. महागडे षटक पडतं ते मकरंद यांचं. षटकार हॅट्रिक साठी पैसे लावले होते पण षटकारासाठी नव्हते. त्याची नोंद घ्या.
दोन चेंडू, दोन्ही चेंडू षटकार, धावसंख्या 48. महागड षटक पडतं मकरंद उर्फ मक्या. बघू पुढील चेंडू. सुंदर गोलंदाजी. आता मात्र निर्धाव चेंडू, उंचावर मारण्याचा प्रयत्न, सरळ यष्टीचा निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या आहे ती 48. खूपच धावा झाल्यात. मला असं वाटतं डोकम संघाच्या षटकातील पुढील चेंडू. फुलटा चेंडू आणि नो बॉल. पुन्हा प्री हिट. धावसंख्या होती ती 49. अजूनही तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 36 होती. आता मात्र तिसरं षटक चालू, धावसंख्या आहे ती 49. षटकातील पुढील चेंडू. चांगला असा चेंडू. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात मात्र एक धाव मात्र रोखू शकत नाही आणि एकच धावावर समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते ती 50. 50 सिद्ध. तरी पुढचाही संघ जिंकू शकतो. क्रिकेट नॉटी चॅलेंज गेम. दत्ता सर उंचावर मारण्याच्या प्रयत्नात बॅटिंगवर घेऊन जातो, सीमारेषेच्या बाहेर जातो का काय, पण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही रुपेश. आणि 2 धावांनी धावसंख्या 52. षटकातील पुढील चेंडू. धावसंख्या होती ती 52. खूपच महागड षटक पडतं ते डेहने संघाचं, कारण धावसंख्या आहे ती 52. अजूनही तिसरं षटक चालू आहे. मकर यांचा पुढचा चेंडू. सामना करेल रुपेश. चांगला चेंडू, उंचावर मारण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेने जातोय. झेल होते का काय. एक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र रोखू शकला नाही. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 54. षटक संपतंय. 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती 54. सिद्धिविनायक संघाची. डीजे डीजे धन्यवाद. 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 54. अजूनही हे षटक बाकी. आता हाणामारीचं षटक बघूया. खूपच महागड षटक म्हणता येईल. 2 लगातार षटकार लगावले होते तो मकरंद यांच्या गोलंदाजीवर भरत यांनी. शेवटचं षटक सलामीला आलेला फलंदाज भरत साठी. राऊंड विकेट मारत ऑफच्या दिशेने टाकतोय. फारच बाहेर जातो आणि पंच वाईट घोषित करतायत. अवंतर धावसंख्येत भर आणि धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 55. आमचे सहकारी मित्र गुरुनाथ रसाळ, मोहनजी गोडंबे यांचं इथं आगमन झाले. मंडळाकडून त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू वाईट जातोय आणि धावसंख्या ती 55. हा पली टाकला चेंडू. आता मात्र उंचावर मारण्याच्या प्रयत्नात सरळ यष्टीच्या जातोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. निलेश उर्फ बापू चेंडू घेऊन जातोय तो भरतसाठी. हा पली टाकण्याचा प्रयत्न फारच बाहेर जातोय आणि यानंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होती ती 56. षटकातील पुढील चेंडू.
वेळेचं बंधन असावं, प्रत्येकाला वेळेचं भान असावं. आपल्याला आपण टाकलेला चेंडूला उंचावर मारण्याच्या प्रयत्नात लेगच्या दिशेने जातोय आणि चेंडू जातो सीमा पार, षटकार. खूपच खराब गोलंदाजी म्हणता येईल डेहण्या संघाची. धावसंख्या होती ती 62. मला असं वाटतं पहिली धावसंख्या आपण वालशेत संघाची पाहिली ती 67 आणि आता डोकाम संघाची होती 65. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. बघूया डोकाम संघ 4 षटकात किती धावा घेतोय ते. आनंद भाऊ ठाकरे यांचं इथे आगमन झाले. मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचे, स्थानपन्न व्हायचंय. पुढचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, षटकार होतो का काय? पुन्हा षटकार. खराब गोलंदाजी डेहण्या संघाकडनं. धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 68. वालशेतच्या धावाच्या 1 धावसंख्या पुढे जाते. आजच्या दिवसातली सर्वाधिक धावसंख्या म्हणता येईल ती डोकम संघाकडे पाहिजे. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलाला चेंडू. वन बाउट जातोय चौकार. धावसंख्या होती खूपच महागडं षटक, अत्यंत महागडं षटक. डेहण्या संघाने सर्व गोलंदाज महागडे ठरलेत ते डेहणे संघाचे. षटकातील पुढील चेंडू भरत साठी. सलामीला आलेला भरत पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. खूपच वाईट धाव. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 73. षटकातील काही चेंडू बाकी आणि सलामीला आलेला भरत अजूनही मैदानात. पुढचा चेंडू भरत साठी. फुलटा चेंडू आणि उंचावून सावरपाडच्या दिशेने टोळला चेंडू आणि धावा षटकार होतोय आणि धावसंख्या 6 आणि भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 79. एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या 79. 3 चेंडू वाईट गेले. जरा ऐका, 3 चेंडू वाईट आहेत. आमचं इथे स्कोरवर चांगल्या प्रकारे लिहितोय. गणेश चौधरी चांगले स्कोरर आहेत. चांगलं लक्ष आहे त्यांच्याकडे. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती 79. 79. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. बरच्या बॅटीतून निघालेला हा लाजवाब फटका. षटकार. धावसंख्या पुढे जाते 6 आणि धावसंख्या होती ती 85. 4 षटकार. वैयक्तिक नॉटआउट 43 धावावर भरत नाबाद राहिलेला आहे. चांगली फलंदाजी भरत यांची. खूपच महागडी गोलंदाजी डेहणे संघाकडनं. खराब क्षेत्ररक्षण आणि महागडी गोलंदाजी. धावसंख्या जिंकण्यासाठी 86 धावांचं आव्हान. धावसंख्या 85 झालेली आहे सिद्धिविनायक संघाची. जिंकण्यासाठी 86 धावांची गरज.
चला वेळेचं बंधन असावं. सिद्धिविनायक संघाला पण विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि पुढील समालोचन करण्यासाठी माझे सहकारी मित्र दत्ता सर येतील, आदरणीय रमेश शिंदे सर येतील. धन्यवाद गुरुवर्य. कारण जर गुरु नसते तर कदाचित आम्ही नसतो. चॉईस बॉल नाहीये, जो तुमच्या नशिबात असेल थँक्यू सचिन सर, तुम्ही या ठिकाणी आम्हाला मुलाचं सहकार्य करत आहात. गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा तो चालू आम्ही पुढे वारसा या उक्तीप्रमाणे सातत्याने हे संपूर्ण शहापूर तालुका असेल, त्याच पद्धतीने जर बघितलं आपण तर मुरबाड तालुका असेल, कसारा विभाग असतील, खर्डी विभाग असेल, तर हे जवळची जितकं विभाग आपण जर बघितलं आणि आमचा किंबहुना डोळखा विभाग असेल, परंतु शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशननी ठरवलं की एकंदरीत विभागावाशी किंवा विभागानुसार खेळणारा क्रिकेट कुठेतरी थांबावा आणि जेणेकरून सगळ्या तालुक्यामधून एक गाव एक कमिटी पुढे आली आणि प्रत्येक विभागामधील टीमने एकत्रित येऊन समोरासमोर हॅलो दत्ता सर, 24 चेंडू आणि 86 धावा, काय मत आहे तुमचं? मकरंद असा खेळाडू आहे, जर तो लागला तर 4 षटकांमध्ये इतक्या धावा होतील. परंतु मकरंदला या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये भरत भोईर किंबहुना रुपेश तुंगार असतील, चेतन तुंगार असतील आणि अनिकेत असेल, हे 4 गोलंदाज मला वाटतं मकरंदचीच विकेट घेण्यासाठी जातील. मला असं वाटतं सलामीचा हा फलंदाज आलेला प्रशांत तो सर्वात स्फोटक फलंदाज आहे मकरंदपेक्षाही. आपण त्याची फलंदाजी पाहिलेली आहे. फुलटा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय आणि पंच वाईट घोषित करत अवंतर धाव संख्येत भर पडते आणि खातं खोलतंय ते संघाचं. बिनबाद एक डेना संघ. तो धावसंख्या धावफलकावर अवंतर धावेमध्ये मंगेश आणि बॅटिंग एंडकडे आपण पाहतोय प्रशांत. तर प्रशांत फुलटॉस चेंडू डिलिव्हर केलाय लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ह्यूज अँड हँडसम प्रशांत वडबाडी षटकार. सर काल विलास रोजपुती 2022 मध्ये राणा स्पोर्ट बोर्शिदी संघाचा अंडर-20 प्रशांत की ज्यांनी क्वालिफाईंग मॅच मध्ये अक्षरशः 5 षटकार लागवले होते आणि कदाचित मला वाटतं मकरंदचा सुपरस्टार प्रशांतच असेल. पहिला षटकार आलाय. ओ या सुपरस्टारची केळी सुपर फ्लॉप कोणी केली तर मिस्ट्री मॅन बॉलर जो नेहमी क्रिएट करतो हिस्ट्री असा भरत भोईर क्लीन बोल्ड. प्रशांतची केळी संपुष्टात. पहिला फलंदाज बाद होतो या ठिकाणी. डेने संघाला खूप मोठा आदरा. शिंदे सरांना महाराज आपण टॉस कबस गायचे. पुढील मॅच होईल आसनगाव विपक्ष हिंगलूर.
दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचंय. फुल टॉस ऑन साइडला फटका खूप चांगला आहे. ऑन साइडला टर्न केला, टॉस केला आणि चेंडू अतिशय वेगाने यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये येतील 4 धावा. रमेशजी आपण टॉस का बॉस घ्यायचंय. ओ व्हॉट इम्प्रोव्हायझेशन, व्हॉट बॅटिंग. भरत भोईरचं मात्र या ठिकाणी भरपूर, नाहीतर मला वाटतं काय समाचार घेतला गेलाय. जी 24 समाचार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 क्लासिक चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. बॅट्समन अजयच्या बॅट मधून हे अजय ना रुकणे वाला. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71 धावांची गरज. आसनगाव संघाचे कर्णधार त्वरित आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचे. आसनगाव संघाचे कर्णधार पुढील मॅच आपली असेल आणि हिंगलूज संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचे. हिंगलूज संघ इंग्लिश संघाचे कर्णधार सुधीर टॉस कप बॉक्स मध्ये यायचे. आपण टॉस साठी यायचे. अजय वडबाडी आणि चेंडू क्लिअर करणार लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे. बरंच षटक खूप मागणं. टीट फॉर टॅट ईट का जवाब पत्थर से आप शेर हो, तर अजयने दाखवून दिलाय हम बब्बर शेर है. क्लासिक बॅटिंग, मॉन्स्टरस बॅटिंग. मकरनचे शिलेदार मात्र कमी नाही आहेत. हम भी क्या कम है, जिसमें है दम वही बाजीराव सिंगम. मला वाटतं हे बाजीराव सिंगम मकरनचे सिंगम खेळाडू पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात तब्बल 17 धावा कुठल्या गेल्यात. आसनगाव संघ 21 धावसंख्या झालेली आहे आणि 20च्या सरासरी धावा काढायच्या त्या डेण्या संघाला. जर साम्राज्य जिंकायचं असेल तर अजय सारखी फटकेबाजी करावी लागेल. 2 चौकार आणि 1 षटकार मारला अजय यांनी. खूपच चांगली फलंदाजी म्हणता येईल अजय याची. आता गोलंदाजी मात्र वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन जाणार तो रुपेश खूपच चांगला असा गोलंदाज आहे. सिद्धिविनायक संघाकडून गोलंदाजी करतो. पहिलं षटक ज्या भरतनी धावा कुठल्या होत्या त्याच अजयनी सुद्धा त्या भरतच्या गोलंदाजी धावा कुठल्या 21. हॅलो सचिन सर, या ठिकाणी आपण कॅप्टनचा बॉल वापरतोय की जो कॅप्टन मूळतः ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक प्रचलित असतो. या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवला होता परंतु डीप मध्ये नितीन चौधरी आहेत. 1च धावफलकावर अंकित होणार. परंतु सातत्याने जर आता बघितलं तर टॉस्कबॉससाठी कॅप्टन आलेले असनगाव संघाचे, इंग्लिश संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नाणेफेक करायची. पुढचा चेंडू चांगला असा चेंडू ऑफच्या दिशेने टाकलाय. चेंडू निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आहे ती स्थिर होते. धावसंख्या आहे ती 22. या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम होतोय आणि नाणेफेकीचा गोल या ठिकाणी जिंकलाय आसनगाव संघाने आणि आपला निर्णय कळवायचा आहे. चांगली गोलंदाजी रुपेशची. पुढचा चेंडू फुलटा चेंडू चढीचा मारा. चेंडू क्षेत्ररक्षण मात्र खराब होत आहे. धाव बाद झाला असता परंतु 1 धाव मात्र रोखू शकला नाही. धावसंख्या एकरी पुढे जाते. धावसंख्या होती ती 23. 15 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. तर समीकरण कठीण आहे परंतु अशक्य नाही. कारण क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर अशा गोष्टी घडल्यात की आता मात्र अशक्य या शब्दाला अर्थच राहिला नाहीये. यावेळेस ऑनराईज खेळायचा प्रयत्न केला होता परंतु तटिया सर्कल मध्ये बाळा करत इतका चुस्त तंदुरुस्त आणि ज्या पद्धतीने मला वाटतं त्या ठिकाणी प्रस्थापित झालंय तटिया सर्कल देखील पार करू दिलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी सचिन सर, तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचे आणि आम्ही अगदी बाउंड्रीच्या बाहेर अगदी लहानपणी आम्ही बघायचो तर सचिन सर तुम्ही देखील 14 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. ऑन साइडला उडवला अजय.
परंतु हा चेंडू बघितला आपण तर वन बाउन्स ओव्हर द रोप या ठिकाणी मिळेल. 4 धावा येतील. बाळा फडे यांनी प्रयत्न केले होते परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नाही. तरी पूर्ण 38 सर्कल पार जर बघितलं तर बाउंड्रीच्या अगदी जी जागा आहे ती थोडीशी कडक आणि चेंडू पडल्यानंतर तो अजून बाउन्स होत असतो. आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू फास्ट जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. तर 13 चेंडू मध्ये हव्यात 58. समीकरण अतिशय कठीण पाहायला मिळतंय. परंतु अजय एक हाती किल्ला लढवतोय आणि चांगली बॅटिंग करतोय. ओ क्या बात है, क्या बात है. वर शॉट फ्रंट फुटला आले, पदलालित दाखवलं, स्विंग केलं आणि मोठ्या बॅकलिप मध्ये या ठिकाणी अजयने आपली अजय देवगणची आठवण करून दिली. फुलर काठे 2 अगदी बाईकवर उभा राहिला परंतु या ठिकाणी तलवार रूपी तलवार फिरवली आणि 6 धावा अर्जित केल्या. डीजे वाल्या 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 34. क्रिकेट हे नॉट चॅलेंज गेम. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू परत रंगणारा सामना म्हणजे क्रिकेट. आपण पाहिलं पहिल्या षटकात 21 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा गेल्या. एकूण धावसंख्या होती ती 34. षटकातील काही आता पुढील 2 षटकं बाकी आहेत आणि अजूनही मैदानात षटकार चौकाराची आतषबाजी करतो तो अजूनही अजय. आता मात्र येतोय अनुराग वर मोठा प्रहार ऑन द राईज लॉफ्टेड अंडर बॉल मिळाली. मोठ्या बॅकलिफ्टने स्विंग केलं आणि चेंडू मिड या ठिकाणी बघितला तर ऑर्थोडॉक्स लंगर बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावा येतील. 52 धाव्यांची गरज असताना 4 धावा धावफलकर अंकित होतील आणि आता राहिल्या फक्त 11 चेंडू आणि 48 धावा. 38 धावा धावफलकर अंकित झाल्यात. 48 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 48 म्हणजे 26 धावा तुम्हाला या 2 षटकांमध्ये वसूल करावे लागतील. ओ फुलटॉस आणि हा फुलटॉस डिलिव्हर केला लंगन बाउंड्रीच्या पलीकडे. मकरंद चे हे अशी शिलेदार बॅटिंग करतायत. आता मात्र झोप उडाली आहे नितीन चौधरी यांची. 44 धावा धावफलकावर. दिले दोन्ही बॅट्समन अजय आणि मंगेशनी काय बॅटिंग करतायत. अफलातून आकर्षक बॅटिंग. क्विकर वन अशाच पद्धतीने बॉलिंग करणं गरजेचं आहे. रॅपिड वन पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅट्समनचे बॅट देखील घुमेपर्यंत जो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. स्पेशली आपण जर बघितलं जे क्विकर वन बॅट्समन बॉलर असतात ब्रेटली असतील ज्या पद्धतीने जॉन्सन हे अशा पद्धतीने बॉलिंग करायचे. आज मॉडर्न क्रिकेटमध्ये बघितलं तर मिचेल स्टार्क क्विक बॉलर. ओ क्या बात है फणीजॉय. 3 स्टंप दाखवले असं वाटलं होतं की वाईट जाईल. वाईट नाही तर विकेट घेतली गेली. अनुराग परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. समीकरण कठीण झालं. दुसरा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय डेनिस संघाला. दुसरा निलेश जात आहे. 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी हवे 42 धावा. तर जितके डॉट बॉल येतील तितकी मॅच डेनिस संघाच्या दृष्टीने कठीण होणार आणि सिद्धिविनायक डोकाम संघाच्या दृष्टीने सोपी होणार. परंतु या मॅच मध्ये मन जिंकलं कारण जो डेनिस संघ कधी कधी विचार केला तर 40 धावा देखील कधी चेस करत नव्हता. परंतु आज मात्र 80+ धावा कशा पद्धतीने चेस करायचे एंटरटेनिंग इनिंग पाहायला मिळाली. मंगेश असेल, अजय असेल किंबहुना प्रशांत असेल चांगली बॅटिंग केली आणि आज मात्र सिद्धिविनायक डोकाम संघाच्या समोर स्वतःचं अस्तित्व आहे हे सिद्ध केलंय. ऑन साइडला एकदा मिळेल. बाळा करत थ्रो थोडासा बाद होता. अगदी एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला परंतु थ्रो जर बघितला स्टंपच्या लाईन मध्ये नव्हे तर विकेट किपरच्या अगदी डोक्यावर जाऊन आदळला होता. सचिन चौधरी आमचे गुरुवारे सचिन चौधरी ज्यांच्या समवेत खेळलेले सचिन चौधरी जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. अनुराग वेल बॉलिंग
क्विकर वन क्या बात आहे. गुडलँड वन एक्स्ट्रा बाउन्स झाला. विकेट किपरच्या हातामध्ये कोणती संधी नाही आणि षटकाची समाप्ती. 6 चेंडू मध्ये राहिल्या 41. आता मात्र धावफलक अशक्य वाटतंय कारण धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात 45 धावा. 2 गडी बाद 45 आणि 6 चेंडू 45 धावा धावफलक अंकित झाल्यात आणि 41 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू. सचिन सर काय म्हणू शकता? 6 चेंडू 41. मला असं वाटतं गोलंदाजीच्या चुकीमुळे हा सामना जिंकू शकतो फक्त डेना संघ. फक्त गोलंदाजी चुकी झाली तरच सर. एक सामना मी पाहिला होता. अगदी 6 चेंडूंचं विश्लेषण करणार नाही. एक सामना मीच पाहिला होता. शेवटच्या चेंडू षटकार पाहिजे होता पण 6 त्यांनी वाईट दिले त्या गोलंदाजाने. निश्चितच. आणि मी एक सामना सचिन सर पाहिला. एक चेंडू 9 धावा. चेंडू 9 बॉल टाकला. चौकार गेला. एक चेंडू अगदी बघितलं तर 2 धावा राहिल्या त्या ठिकाणी आणि परिणामी ती मॅच देखील जिंकले. एक चेंडू 9 धावेची मॅच षटकार मारला होता आणि त्यानंतर एक चेंडू 2 मॅच फिनिश केली. औपचारिकताच राहिले या मॅच मध्ये कारण बाळा घरतनी जो झेल पकडलाय बॅट्समनचे मनसुबे उधळून लावलेत. आता राहिले 5 चेंडू आणि 41. फार कठीण किंबहुना मी म्हणेल अशक्यच आहे. डेने संघाकडून अजूनही मकरंदला स्वतः जबाबदारी मला वाटतं स्वीकारत नाही. षटकातील पुढील चेंडू अमोल यांचा. हा पहिले टाकला चेंडू उंतर मारण्याच्या प्रयत्नात त्याच्या पट्ट्यात आल्याने मात्र निर्धाव चेंडू जातो सगळे 104 सचिन यांच्याकडे. चांगली गोलंदाज म्हणता येईल ती अमोल यांची. अमोल ठाकरे गोलंदाजी मार्कवर आहेत. क्लीन बॉल. क्या बात है. फर्निचर डिस्ट्रॉय. स्वप्न उद्ध्वस्त. अजय जो जबरदस्त बॅटिंग करत होता मात्र मिस झाले. यू मिस अँड अमोल ठाकरे विल डेफिनेटली हिट. परंतु मकरंद अगदी गल्ली मध्ये मुजरा आणि असं म्हणतात ना गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असे मकरंद आलेत. हॅट्रिक अमोल ठाकरेंनी घेतली तर अनंत ठाकरे यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मकरंदनी जर 3 षटकार मारले तर सचिन चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. मकरंदाने 1 षटकार जरी मारला तरी गुरुनाथ रसाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. कारण हे मैत्रीप्रेम आहे आणि असं मैत्रीप्रेम मला वाटतं कधी तुटणार नाही आणि तुटलं तरी मला वाटतं ती अशी गाठ पडेल तीच सुटणार नाही. ओ 100 रुपये आले. ओ 100 रुपये आले. कारण मैत्रीचे संबंध दिवसेंदिवस वाढत जातात. मकरंद क्या बात आहे. 6 धावा. 2 जर षटकार मारले अजून तर 500 रुपयाचं सुद्धा पारितोषिक तुम्हाला लागू होतील. सचिन चौधरी सरांकडून आता जर षटकार आला तर 500 रुपये मिळतील. कारण या षटकाराचा स्टेटस आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर घुमणार. ओ फ्रंटफुटला आले. डॉट बॉल. परंतु 1 षटकार मारला. मन जिंकलं मकरंद कॅप्टननी. एक औपचारिकता राहिले फक्त 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावा. खूप एंटरटेनिंग इनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. ओ रॅपिड बॉल. परंतु डीप मध्ये या ठिकाणी बघितलं तर जेश फडे होते. मॅच या ठिकाणी जिंकली गेली. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन डोकम संघाचं आणि कौतुक करावं ते डेना संघाचं. याच्या पुढील सामना हिंगळूत वर्सेस आसनगाव. लवकरात लवकर जरी नाणेफेक जिंकली तरी कोणी पटकन आम्हाला निर्णय कळवायचा आहे. पुढचं समालोचन आमचे आदरणीय रमेशजी शिंदे सर करणार आहेत. निश्चितच मित्रांनो मी थोडी आता रजा घेतो. धन्यवाद. पुन्हा येतो तुम्हाला मदत करण्यासाठी. सचिन सर तुमचं देखील आम्ही खूप आभारी असू कारण तुमच्या माध्यमातून जी सेवा अगणित या ठिकाणी प्राप्त होते.
आसनगाव संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. GS स्पोर्ट्स कावदेवी स्पोर्ट्स क्लब आसनगाव संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलं या ठिकाणी सुधीर कंपनीला. आणि या मॅचचं धावतं वर्णन देतील रमेश शिंदे सर, आमचे लाडके महाराज. या टेनिस विश्वामधील असा आवाज की ज्या आवाजाला कधी खंड पडू नये, ज्या आवाजावर सरस्वती प्रसन्न, आणि या सरस्वतीने संपूर्ण मुंबई वायकट्टा देखील गाजवला, संपूर्ण वडाला गाजवला, किंबहुना एक दिवस मला वाटतं साक्षात 10PL देखील गाजवतील. माझा आशीर्वाद माझ्या या छोट्या बंधूला आणि लाडक्या महाराजांना असेल. छोटे जरी असतील परंतु ही बुलेट ट्रेन अशी आहे, असा न्यूक्लिअर बॉम्ब अमेरिकेला जर सापडला असता तर मला वाटतं जपान पूर्णपणे ज्यावेळी उद्ध्वस्त झाले पुन्हा तर या